प्रस्तावना, आदिकाव्य आणि भारतीय साहित्यिक परंपरेचा पाया. रामायण, ज्याची रचना पारंपरिकपणे ऋषी वाल्मिकी यांनी केली असे मानले जाते, हे शास्त्रीय संस्कृत साहित्यिक परंपरेचा मुख्य आधारस्तंभ आहे. याला आदिकाव्य किंवा पहिले काव्य असा सन्मानाचा दर्जा मिळाला आहे. यामध्ये सुमारे 24,000 श्लोक आहेत जे 7 कांडांमध्ये, पुस्तकांमध्ये विभागलेले आहेत. ही एक मोठी रचना आहे जी केवळ पौराणिक कथांच्या पलीकडे जाऊन मानवजातीसाठी एक संपूर्ण नैतिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून काम करते. वैदिक साहित्याच्या उलट, जे धार्मिक विधी आणि नियमांवर भर देते, वाल्मिकी रामायणाने कथाकाव्याचे एक नवीन स्वरूप मांडले ज्यामध्ये भावनेची खोली, पात्रांचा विकास आणि नैतिक गुंतागुंत होती. हे इलियडपेक्षा जवळजवळ 4 पट मोठे आणि महाभारताच्या लांबीच्या सुमारे 1/4 आहे. तरीही दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियाच्या सांस्कृतिक मानसिकतेवर याचा प्रभाव कदाचित अधिक खोल आहे. याचे कारण आदर्श मानवी वर्तन आणि धर्म, चांगलेपण तसेच अधर्म, वाईटपणा यांच्यातील संघर्षावर असलेला याचा भर हे आहे. हे महाकाव्य अयोध्येचे राजकुमार आणि भगवान विष्णूचे 7वे अवतार राम यांच्या प्रवासाचे वर्णन करते. यामध्ये त्यांच्या वनवासातील संकटांचे, त्यांची पत्नी सीता हरवल्याचे आणि शेवटी राक्षसराजा रावण विरुद्ध झालेल्या युद्धाचे वर्णन आहे. मात्र ही कथा केवळ वीर कृत्यांची माहिती नाही, तर ही मानवी मूल्ये, कर्तव्ये आणि सामाजिक व विश्वाची व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या त्यागाचा एक सखोल शोध आहे. हा ग्रंथ विविध सामाजिक भूमिकांसाठी एक आराखडा तयार करतो, ज्यामध्ये एक मुलगा, भाऊ, जोडीदार आणि राजा यांचे आदर्श मांडले आहेत. याची भाषिक रचना, जी करुणेच्या नैसर्गिक अभिव्यक्तीवर आधारित आहे, तिने श्लोक्याला नंतरच्या संस्कृत साहित्यासाठी मानक छंद म्हणून स्थापित केले. अशा प्रकारे याने 2000 वर्षांहून अधिक काळ भारतीय उपखंडाच्या भाषिक आणि कलात्मक विकासाला आकार दिला. लेखक आणि वाल्मिकींचे हृदय परिवर्तन. रामायणाचे लेखक वाल्मिकी यांची ओळख त्यांच्या स्वतःच्या आध्यात्मिक परिवर्तनाच्या कथेशी जोडलेली आहे. विविध धार्मिक आणि लोककथा वाल्मिकींच्या सुरुवातीच्या जीवनाचे वर्णन रत्नाकर या नावाने करतात, जो एक दरोडेखोर होता आणि हिंसक चोरीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत असे. त्यांचा ऋषी होण्याचा मार्ग देवर्षी नारदांच्या भेटीने सुरू झाला. नारदांनी रत्नाकरला आव्हान दिले की त्याने आपल्या कुटुंबाला विचारावे की ते त्याच्या पापांच्या कर्माचे फळ वाटून घेण्यास तयार आहेत का. जेव्हा त्याला समजले की त्याच्या कुटुंबाला त्याच्या कष्टाचे फळ तर हवे आहे पण त्याच्या वाईट कामांचे ओझे नको आहे, तेव्हा रत्नाकरने प्रायश्चित्ताचा मार्ग निवडला. नारदांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मरा या शब्दाचा सत जप केला, जो वेगाने म्हटल्यामुळे राममध्ये बदलला, जे देवाचे नाव आहे. त्यांचे ध्यान इतके खोल होते की त्यांच्या शरीरावर वाळवीची वारुळे, वाल्मिकी तयार झाली, ज्यातून शेवटी ऋषी वाल्मिकी म्हणून त्यांचा पुनर्जन्म झाला. श्लोक छंदाचा तांत्रिक जन्म देखील एका मोठ्या दुःखाच्या घटनेशी जोडलेला आहे. तमसा नदीत रोजच्या स्नानावेळी वाल्मिकींनी क्रौंच पक्ष्यांची एक जोडी पाहिली जी एकमेकांमध्ये मग्न होती. एका व्याधाच्या, शिकायाच्या बाणाने नर पक्षाला मारले, ज्यामुळे मादी पक्षी वेदनेने ओरडू लागली. हे दृश्य पाहून वाल्मिकींचे हृदय करुणेने विरघळले. शिकायाविरुद्ध त्यांच्या मनात आलेल्या संतापाने एका पूर्णपणे संतुलित आणि लयबद्ध ओळीचे रूप घेतले. मा निषाद प्रतिष्ठा त्वंगमः शाश्वतीः समाः यत्क्रौंचमिथुनादेकमवधीः काममोहित. दुःखातून जन्मलेली ही ओळ पहिली श्लोक बनली. यानंतर सृष्टीचा निर्माता ब्रह्मा वाल्मिकींसमोर प्रकट झाले आणि त्यांना या नवीन साहित्यिक रूपाचा वापर करून रामाच्या जीवनाचे वर्णन करण्याची आज्ञा दिली. तोच आदर्श पुरुष ज्याची कथा नारदांनी त्यांना थोडक्यात सांगितली होती. ही मूळ कथा या गोष्टीवर भर देते की रामायण हे मुळात सहानुभूतीची रचना आहे, जी कलात्मक सौंदर्याच्या माध्यमातून सर्वोच्च मानवी गुण जागृत करण्यासाठी बनवली गेली आहे. 7 कांडांचे सविस्तर वर्णन. वाल्मिकी रामायण पद्धतशीरपणे 7 कांडांमध्ये विभागले गेले आहे. त्यातील प्रत्येक कांड नायकाच्या जीवनातील एक वेगळा टप्पा आणि वैचारिक आव्हाने दर्शवतो. बालकांड, दैवी अवतार आणि सुरुवातीचे शिक्षण. बालकांड रामाच्या जन्माची विश्वात्मक गरज स्पष्ट करते.
अयोध्या राज्यात राजा दशरथ आपल्या शक्तीनंतरही मुलगा नसल्यामुळे दुःखी आहे. त्याच वेळी देव रावणाविरुद्ध मदत करण्यासाठी विष्णूची प्रार्थना करतात. रावण एका वरदानामुळे देवांना अजिंक्य झाला आहे, पण मानवांकडून त्याला धोका आहे. दशरथ पुत्रकामेष्टी यज्ञ करतात, ज्याच्या फळामुळे 4 राजपुत्रांचा जन्म होतो. कौशल्यापासून राम, कैकेयीपासून भरत आणि सुमित्रापासून लक्ष्मण व शत्रुघ्न ही जुळी मुले. राजपुत्रांची सुरुवातीची वर्षे गुरु वसिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेद आणि युद्धकलेच्या कठीण शिक्षणाने ओळखली जातात. ही कथा रामाच्या सुरुवातीच्या परीक्षांवर प्रकाश टाकते, जेव्हा ऋषी विश्वामित्र राक्षसांपासून आपल्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी राजाची मदत मागतात. राम नेहमी सोबत असणाऱ्या लक्ष्मणास ताटका राक्षसीचा वध करतात आणि यज्ञाची पवित्रता राखतात, ज्याच्या बदल्यात त्यांना दिव्य अस्त्रे आणि गुप्त ज्ञान मिळते. हे पुस्तक मिथिला राज्यात संपते, जिथे राम सीता, राजा जनकाची मुलगी, हिचा हात मिळवण्यासाठी शिवाचे पौराणिक धनुष्य यशस्वीपणे उचलतात आणि मोडतात. अयोध्याकांड चारित्र्य आणि कर्तव्याची परीक्षा. अयोध्याकांड हे या महाकाव्यातील सर्वात भावनिक भाग मानले जाते, जे वचन, राजकीय कट आणि मुलाचा त्याग या विषयांवर केंद्रित आहे. जसे राजा दशरथ रामाला आपला वारस घोषित करण्याची तयारी करतात, मंथरा नावाच्या दासीच्या हस्तक्षेपामुळे दरबारात खळबळ माजते, जी राणी कैकेयीच्या मनात विष कालवते. कैकेयी दशरथांकडे पूर्वी दिलेल्या 2 वरदानांची मागणी करते. तिचा मुलगा भरतला राजा बनवले जावे आणि रामाला 14 वर्षांसाठी वनवासात पाठवले जावे. सत्याशी बांधिलकी असल्यामुळे दशरथांना हे मान्य करावे लागते, जरी यामुळे त्यांचे हृदय तुटते आणि शेवटी त्यांचा मृत्यू होतो. रामाची प्रतिक्रिया त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून सिद्ध करते. ते शांतपणे या आज्ञेचा स्वीकार करतात आणि सत्तेच्या अधिकारापेक्षा आपल्या वडिलांच्या सन्मानाला महत्त्व देतात. सीता आणि लक्ष्मण त्यांच्यापासून वेगळे होण्यास नकार देऊन त्यांच्यासोबत जंगलात जातात. हा धडा एका मोठ्या राजकीय धड्याने संपतो. भरत आपल्या आईच्या फसवणुकीबद्दल समजल्यावर सिंहासन नाकारतो आणि चित्रकूटमध्ये रामाला शोधतो. जेव्हा राम परतण्यास नकार देतात, तेव्हा भरत केवळ एक प्रतिनिधी म्हणून राज्य करण्यास तयार होतो आणि ख्या राजाच्या अधिकाराचे प्रतीक म्हणून रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवतो. अरण्यकांड जंगलात मनाची परीक्षा. अरण्यकांड दंडकारण्यातून या तिघांच्या 10 वर्षांच्या प्रवासाचे वर्णन करते, जिथे ते विविध ऋषींना भेटतात आणि वाढत्या राक्षसी संकटांचा सामना करतात. हा काळ राजवाड्याच्या शिस्तबद्ध जगातून निसर्गाच्या अनियंत्रित जगाकडे जाण्याचा काळ आहे. संघर्षाची सुरुवात रावणाची बहीण शूर्पणखेपासून होते, जिने रामाला आणि लक्ष्मणाला मोहात पाडण्याचे प्रयत्न केल्यामुळे आणि सीतेवर हल्ला केल्यामुळे लक्ष्मण तिचे नाककान कापतो. तिच्या भावांनी खर आणि दूषण केलेल्या हल्ल्याचा राम नाश करतात, ज्यामुळे रावण सीतेच्या अपहरणाची योजना आखतो. सोन्याच्या हरणाचे रूप घेऊन आलेल्या मारीच राक्षसाचा वापर करून रावण राम आणि लक्ष्मणाला त्यांच्या झोपडीपासून लांब नेतो. एका साधूच्या वेशात येऊन रावण जबरदस्तीने सीतेला पळवून नेतो आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जटायू पक्षाला जीवघेणी जखम करतो. सीतेचा शोध निराशेच्या सावटात सुरू होतो, जिथे राम आणि लक्ष्मणाला फक्त जटायू भेटतो, जो सीतेच्या ठिकाणाबद्दल पहिला सुगावा देतो. किष्किंधा कांड मैत्री आणि सहकार्याची शक्ती. किष्किंधा कांडात कथेत वानरांची ओळख करून दिली जाते, जे रामाच्या न्यायाच्या लढ्यात विविध जीवांच्या सहभागाचे प्रतीक आहे. राम आणि लक्ष्मणाची भेट वनवासात असलेल्या वानर राजपुत्र सुग्रीवाचा मंत्री हनुमान याच्याशी होते. राम सुग्रीवाशी मैत्री करतात आणि सीतेला शोधण्यात वानर सेनेच्या मदतीच्या बदल्यात सुग्रीवाला त्याचा शक्तिशाली भाऊ बाली याच्याकडून त्याचे राज्य परत मिळवून देण्यास मदत करण्याचे ठरवतात. रामाच्या हाताने होणारा बालीचा मृत्यू ही या ग्रंथातील एक मोठी वैचारिक चर्चा आहे, कारण 2 भावांमधील युद्धादरम्यान राम लपून बालीला बाण मारतात. राम या कृत्याला एक इक्ष्वाकू राजकुमार म्हणून आपल्या कर्तव्याचे पालन असल्याचे सांगतात, जेणेकरून त्या व्यक्तीला शिक्षा मिळावी ज्याने आपल्या भावाची पत्नी आणि राज्य हिरावून घेण्याचे पाप केले आहे. सुग्रीवाच्या राज्याभिषेकानंतर सर्व दिशांना शोध पथके पाठवली जातात.
हनुमान आणि अंगद यांच्या नेतृत्वाखालील दक्षिण पथकाला शेवटी संपातीकडून समजते की सीता लंका या बेटावर कैद आहे. सुंदरकांड भक्तीचा कळस. सुंदरकांड वेगळे आहे कारण ते कथेचे केंद्र हनुमानावर आणते, जे अशक्य गोष्टी मिळवण्यासाठी भक्तीची शक्ती दाखवते. हनुमान आपले रूप मोठे करतात आणि अनेक संकटांवर मात करत दक्षिण समुद्र ओलांडतात. लंकेच्या अशोक वाटिकेत त्यांना सीता भेटते, जिने प्रचंड मानसिक दबावाखाली असूनही आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवली आहे आणि रावणाला नाकारले आहे. हनुमान रामाची अंगठी दाखवून स्वतःची ओळख रामाचा दूत म्हणून करून देतात, ज्यामुळे सीतेच्या आशा पुन्हा जाग्या होतात. जाण्यापूर्वी ते रावणाची शाही वाटिका नष्ट करून आणि स्वतः त्याच्या दरबारात जाऊन त्याला आव्हान देऊन आपल्या शक्तीचे प्रदर्शन करतात. जरी शिक्षा म्हणून त्यांच्या शेपटीला आग लावली जाते, तरी हनुमान त्याचा वापर करून लंका शहराचा मोठा भाग जाळून टाकतात आणि सीतेच्या ठावठिकाण्याची बातमी घेऊन रामाकडे परत येतात. युद्धकांड युद्ध आणि सुव्यवस्थेची स्थापना. युद्धकांड सीतेची सुटका करण्यासाठी केलेल्या मोठ्या लष्करी मोहिमेचे वर्णन करते. रामाची सेना समुद्रावर एक पूल बांधते, जे वानर नल याने केलेले एक अभियांत्रिकी आश्चर्य आहे. लंकेत सैन्य पोहोचताच मोठे युद्ध सुरू होते, ज्यामध्ये अनेक दैवी अस्त्रांचा वापर केला जातो. एक महत्त्वाचा वळण म्हणजे विभीषण, रावणाचा धर्माभिमानी भाऊ, रामाला येऊन मिळतो, कारण रावणाने त्याचा शांततेचा सल्ला नाकारला होता. युद्धात कुंभकर्ण आणि इंद्रजित यांसारख्या प्रमुख राक्षस सेनापतींचा मृत्यू होतो. याचा शेवट राम आणि रावण यांच्यातील युद्धाने होतो, जे राम ब्रह्मास्त्राचा वापर करून जिंकतात. रावणाच्या मृत्यूनंतर सीता जगाला आपली पवित्रता सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा देते. यानंतर राम विभीषणाला लंकेचा राजा बनवतात आणि पुष्पक विमानातून अयोध्येला परततात, जिथे मोठ्या उत्साहात त्यांचा राज्याभिषेक केला जातो, जे रामराज्याच्या सुरुवातीचे प्रतीक आहे. उत्तरकांड दुःखद शेवट आणि कायमचा वारसा. उत्तरकांड एका गुंतागुंतीच्या शेवटच्या भागासारखे काम करते, जे राज्यकारभारातील आव्हाने आणि लोकांच्या शंकांना दर्शवते. आपल्या राज्याची भरभराट होत असतानाही रामाला हे समजल्यावर की काही लोक अजूनही सीतेच्या लंकेतील वास्तव्यामुळे तिच्या पवित्रतेवर शंका घेत आहेत, सीतेला पुन्हा वनवासात पाठवण्यास भाग पाडले जाते. सीता वाल्मिकींच्या आश्रमात आश्रय घेते आणि लव व कुश या 2 जुळ्या मुलांना जन्म देते. वर्षांनंतर ही मुले रामाच्या दरबारात रामायणाचे गायन करतात, ज्यामुळे शेवटची भेट होते आणि सीता धरती मातेच्या कुशीत विलीन होते. राम शेवटी आपले मानवी रूप सोडून देतात आणि विष्णूच्या रूपात आपल्या दैवी स्वरूपात परतण्यासाठी सरयू नदीत प्रवेश करतात आणि आपल्या मागे कर्तव्य आणि सत्याप्रती असलेल्या पूर्ण निष्ठेचा वारसा सोडून जातात. रामाचे व्यक्तिमत्व. मर्यादा पुरुषोत्तम. मर्यादा पुरुषोत्तम ही संकल्पना वाल्मिकी रामायणाचे महत्त्व समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. याचा अर्थ आहे तो श्रेष्ठ पुरुष जो नैतिकता आणि सामाजिक मर्यादेत राहतो. इतर अवतारांप्रमाणे जे संकटे सोडवण्यासाठी थेट दैवी शक्तीचा वापर करू शकतात, राम एका माणसाच्या मर्यादेत राहून काम करतात. त्यांचे देवपण त्यांच्या मानवी भूमिकांमधील पूर्णतेतून दिसून येते. ते एक आदर्श मुलगा आहेत जे राज्यापेक्षा वडिलांच्या शब्दाला मान देतात, आदर्श भाऊ आहेत जे वडिलांप्रमाणे प्रेम देऊन भावांची काळजी घेतात आणि आदर्श पती आहेत ज्यांचे आपल्या पत्नीवरील प्रेम त्यांना समुद्र ओलांडण्यास भाग पाडते. रामाचे जीवन हे नैतिक पेचांची एक मालिका आहे जी चांगुलपणाच्या पारंपरिक समजाला आव्हान देते. बालीला लपून मारण्याचा त्यांचा निर्णय किंवा उत्तरकांडात सीतेचा त्याग या गोष्टींवर अनेकदा चर्चा होते. मात्र हा ग्रंथ या गोष्टींकडे एका राजाची जबाबदारी म्हणून पाहतो, ज्याने वैयक्तिक इच्छा आणि प्रेमापेक्षा धर्म आणि जनतेचा विश्वास याला महत्त्व दिले पाहिजे. त्यांचे चरित्र दाखवते की धर्माचा मार्ग सोपा नाही, तर तो सत्याग आणि स्वतःवर ताबा ठेवण्याचा मार्ग आहे. पात्रांचे प्रतीक आणि तात्विक पैलू. रामायणातील मुख्य पात्रांकडे अनेकदा मानवी स्वभाव किंवा आध्यात्मिक तत्वांचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. सीता सहनशीलता, पवित्रता आणि स्वतः पृथ्वीचे प्रतीक आहे. तिचा जन्म जमिनीतून झाला आणि ती पृथ्वीतच परत गेली, हे तिची शक्ती दर्शवते.
हनुमान नम्रता आणि बुद्धिमत्तेसोबतच अफाट शारीरिक शक्तीचे प्रतीक आहे. तो एक महान सेवक आहे जो दाखवतो की खरी शक्ती उच्च ध्येयासाठी केलेल्या समर्पणात असते. रावण अनियंत्रित अहंकार आणि वासनेच्या धोक्याचे प्रतीक आहे. वेदांचा अभ्यासक आणि शिवाचा भक्त असूनही स्वतःच्या इंद्रियांवर ताबा नसल्यामुळे त्याचा पूर्ण नाश होतो. लक्ष्मण शिस्त आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक आहे. वनवासातील त्याचे 14 वर्षांचे जागरण त्या एकाग्र मनाचे दर्शन घडवते जे आत्म्याचे रक्षण करते. जागतिक सांस्कृतिक महत्त्व रामायणाचा प्रसार. रामायण हे केवळ एक भारतीय महाकाव्य नाही तर ते जगाचा वारसा असलेला ग्रंथ आहे ज्याने दक्षिण-पूर्व आशियातील संस्कृती, राजकारण आणि कलेवर खोलवर परिणाम केला आहे. हजार वर्षांहून अधिक काळापासून रामाची ही कथा विविध भाषा आणि धर्मांमध्ये स्वीकारली गेली आहे, ज्यामध्ये बौद्ध, मुस्लिम आणि जैन आवृत्त्यांचा समावेश आहे. दक्षिण-पूर्व आशियाई बदल. थायलंड, इंडोनेशिया आणि कंबोडिया सारख्या देशांमध्ये रामायण हे राष्ट्रीय ओळखीचा एक भाग आहे. जरी मूळ कथा सारखी असली तरी स्थानिक कथांमध्ये वेगळी पात्रे आणि वातावरण पाहायला मिळते. थायलंडच्या रामकियनमध्ये हनुमानाला केवळ एक ब्रह्मचारी म्हणून नाही तर एक शूर आणि चतुर योद्धा म्हणून दाखवले आहे. इंडोनेशियामध्ये हे महाकाव्य वायांग कुलित सावली बाहुल्यांचा खेळ परंपरेत सामावून घेतले आहे. गिरमिटिया वारसा आणि आधुनिक जागतिक उपस्थिती. 19व्या शतकात उत्तर भारतातील मजूर गिरमिटिया रामायणाला फिजी, मॉरिशस, सुरिनाम, गयाना आणि त्रिनिदाद येथे घेऊन गेले. या लोकांसाठी तुलसीदासांच्या रचनेने रामचरितमानस एक मानसिक आधार दिला ज्यामुळे त्यांना कठीण परिस्थितीत आपला विश्वास आणि नैतिक शक्ती टिकवून ठेवण्यास मदत झाली. आधुनिक काळात रामायण डिजिटल मीडिया, टीव्ही मालिका आणि आंतरराष्ट्रीय उत्सवांच्या माध्यमातून प्रेरणा देत आहे. आधुनिक काळासाठी नैतिक शिक्षण, नेतृत्व आणि व्यवस्थापन. रामायण शासन आणि व्यवस्थापनाबद्दल सखोल विचार देते जे 21व्या शतकातील कॉर्पोरेट आणि राजकीय जगात आजही लागू होते. रामराज्य ही संकल्पना मुळात एका अशा समाजाचा आराखडा आहे जिथे नैतिकता, न्याय आणि सर्वांचे कल्याण याला महत्त्व दिले जाते. रामाकडून मिळणारे नेतृत्वाचे धडे. धर्मावर आधारित नेतृत्व. रामाचे नेतृत्व सत्तेपेक्षा नैतिकतेवर आधारित आहे. ते दाखवून देतात की एका नेत्याने संस्थेच्या उद्दिष्टासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करण्यास सर्वात पुढे असावे. विविध टीम्सना एकत्र आणणे. वानरांशी केलेली मैत्री ही एका अशा रणनीतीचे प्रतीक आहे जिथे ते साध्या लोकांमधून एक शक्तिशाली फौज तयार करतात आणि त्यांना तांत्रिकदृष्ट्या प्रबळ शत्रूला हरवण्यासाठी तयार करतात. नियोजन आणि अंमलबजावणी. हनुमानाची लंका मोहीम ही कामाच्या अचूक अंमलबजावणीचे उत्तम उदाहरण आहे. ते केवळ सीतेला शोधत नाहीत तर महत्त्वाची माहिती गोळा करतात आणि शत्रूचे मनोधैर्य खच्ची करतात. मानव संसाधन आणि नातेसंबंध व्यवस्थापन. हे महाकाव्य रामाच्या आपल्या सहकायांशी असलेल्या वागणुकीतून माणसांच्या मूल्यावर भर देते. ते आपल्या टीमचे ऐकतात, त्यांच्या मताचा मान राखतात, जसे सुग्रीवाचा विरोध असूनही त्यांनी बिभीषणाला सोबत घेतले आणि निष्ठेला सर्वोच्च मानतात. याउलट रावणाचा नाश मंदोदरी आणि माल्यवान सारख्या अनुभवी सल्लागारांचे ऐकल्यामुळे झाला, कारण त्याने स्वतःला केवळ जिहजौर म्हणणाऱ्या लोकांनी घेरले होते ज्यांनी त्याचा अहंकार वाढवला. सामाजिक मानसिक प्रभाव आणि वैयक्तिक बदल. वैयक्तिक पातळीवर रामायण हे नैतिक आणि मानसिक विकासासाठी एक मार्गदर्शक म्हणून काम करते. या कथेशी जोडले जाण्यामुळे सामाजिक मूल्यांचे पालन करण्यास मदत होते. राम आणि त्याच्या भावांमधील नाते हे कौटुंबिक एकतेचे एक उत्तम उदाहरण आहे, जे सांगते की कुटुंबाची ताकद ही स्पर्धेत नसून एकमेकांना मदत करण्यात आहे. शिवाय हा ग्रंथ असा विचार मांडतो की माणसाचे चारित्र्य जन्माने ठरत नाही तर त्याच्या कर्माने ठरते. वाल्मिकींचे एका दरोडेखोरापासून ऋषीमध्ये झालेले रूपांतर आणि जंगलातील शिकाऱ्यासारख्या पात्रांचा उद्धार
हे या महाकाव्याचा आशावादी संदेश देतात की प्रत्येक माणसात स्वतःला सुधारण्याची आणि मोठेपण मिळवण्याची क्षमता असते.